कनोईंग आणि कयाकिंग हा खेळ दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात खेळला जातो। सध्या मात्र विदर्भातील तरुणांना या खेळानं झपाटून टाकलंय। गेल्या वर्षभरापासून वैनगंगा नदीत या तरुणाईचं प्रशिक्षण सुरू आहे। यातील काही खेळाडूंनी तर राज्य पातळीवर मजल मारली आहे। वैनगंगेच्या पात्रात कनोईंग आणि कायाकिंगचा सराव करणारे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलं सध्या या खेळाडूंचा सराव जोरात सुरू आहे। भंडारा येथील कनोईंग आणि कायाकिंग संघटनेमार्फत या मुलांना खेळाची साधनं पुरवण्यात आली आहेत। शिवाय या मुलांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देखील देण्यात येते। प्रामुख्यानं दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या या खेळानं सध्या विदर्भातील मुलांनाही वेळ लावलंय। इथल्या प्रशिक्षण शिबिरात 35च्या आसपास खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत। इथल्या प्रशिक्षण शिबिरात यातील अनेक खेळाडूंनी राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेतलाय। सर ॲक्च्युली हा गेम पूर्ण आपल्या विदर्भामध्ये एकमेव जिल्हा आहे हा भंडारा, आणि इथं या गेमची सुरुवात आम्ही सर्वात अगोदर आंबोऱ्याकडे या तिड्डी या गावामधून सुरुवात केली, आणि यावर्षी आम्ही स्टेटला गेलो होतो। उस्मानाबाद इथं झालेला होता। त्याच्यावर मग आम्ही 39 मेडल मारले, आणि आता नॅशनलकडे सराव सामोर जात आहेत, आणि त्याच्यामधून 8 मुली नॅशनलला गेल्या होत्या। त्याच्यामुळे पाण्याबद्दल मला आवड होती, त्याच्यामुळे मी हा गेम निवडला। याच्या अगोदर मी ॲथलेटिक्स या गेम खेळत होती, त्यानंतर मला सर मिळाले, त्या माध्यमातून मी हा गेम निवडला, आणि मी राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर हा गेम खेळलेली आहे। जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीमुळे खेळाला पोषक वातावरण निर्माण झाले, मात्र नदी प्रदूषण, नदी पात्रावर वाढणारं जलपर्णींचं जाळं याचा सामना या खेळाडूंना करावा लागतोय। आपलं स्वच्छता अभियान हे सर आपण बोलतो, पण त्याच्यासाठी सर आपल्याला नदीचं हे आपल्याला सर खूप म्हणजे धोकेदायक आहे। आणखी पाणी सर याच्यानी खूप खराब होतो हिरकुयांनी। त्याच्यामुळे आम्ही सर एक रिक्वेस्ट शासनाला करतो किंवा आमच्या भंडारा जिल्ह्याला एक मशीन सफाईसाठी सर देण्यात यावं, हीच आमची शासनाला विनंती आहे। या प्रशिक्षण शिबिरामुळे ग्रामीण भागातील मुलांना खेळाचं एक नवं दालन सुरू करून दिलंय। आता गरज आहे ती नदी प्रदूषण रोखून या मुलांना प्रोत्साहन देण्याची। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।